आज आपण करणार आहोत वांग्याची आणि बटाट्याची मिक्स भाजी। चला तर मग व्हिडिओला सुरू करू। इथे मी गॅस सुरू करून घेतला व त्यावर कढई ठेवली। त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं। आता घातलेले खोबरं, शेंगदाणे, तीळ आणि थोडेसे जिरे। आता हे छान भाजून घ्यायची। आता हे सर्व लाल होईपर्यंत छान भाजून घ्यायचं। आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं व त्यामध्ये कट केलेला कांदा, लसूण आणि अद्रक घालून घ्यायचं आणि छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं। इथे मी वांगे बारीक साईजमध्ये कट करून घेतले व त्यामध्ये पाणी घालते। हे काळे न पडण्यासाठी थोडंसं त्यामध्ये मीठ घालून घेऊ। आता बटाटा कट करायला घेऊ। इथे मी एक बटाटा घेतलेला आहे। आता हे छान बारीक साईजमध्ये कट करून घ्यायचा अशा पद्धतीने। बटाटा थोडा मोठ्या आकारामध्येच कट करून घ्यायचा। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं। आपला मसाला सुद्धा थंड झालेला आहे। आता हे मसाला मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि बारीक याची पेस्ट तयार करून घ्यायची। इथे मी बारीक पेस्ट तयार करून घेतली, बघू शकता अशा पद्धतीने। भाजी तयार करण्यासाठी कढईमध्ये तेल घालून घेऊ। तेल छान गरम झालेले। आता कट केलेला बारीक कांदा घालून घेऊ आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊ। कांदा छान तळलेला आहे। इथे मी घेतलेले लाल तिखट, हळद, लाल मसाला आणि किचन किंग मसाला हे मसाले यामध्ये घालून घेऊ आणि छान याला परतून घेऊ। इथे आपले मसाले छान भाजलेले आहे। आता तयार केलेली पेस्ट यामध्ये घालून घेऊ आणि याला सुद्धा तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊ। मसाल्याला छान तेल सुटलेले। आता कट केलेले आलू आणि वांगे यामध्ये घालून घेऊ आणि छान याला परतून घेऊ। भाजी शिजण्यासाठी वरून गरम पाणी घालून घेऊ आणि कट केलेली बारीक कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची। आता भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ। भाजी छान मिक्स करून घेऊ आणि आता वर झाकण ठेवून देऊ। भाजी छान शिजून घेऊ। कढईवरचं झाकण काढून बघू भाजी शिजली की नाही। इथे आपली भाजी छान शिजलेली आहे, बघू शकता। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओवर। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।